हे गाईज गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि एकीकडे घेतली मी चिकन खिचडी बनवून, इकडे घेतले मच्छी पप्पांना बनवून आणि इकडे युवानला नंतर मी घेतलं झोपून. त्यानंतर मग युवान उठला आणि लगेच लागला पप्पाई आणलेली लस्सी प्यायला. म्हणजे लस्सी वगैरे पित होता आणि इकडे सोमभाऊने ते जेवत होते ना, आम्ही बसलेलो युवानजवळ. नंतर मग संध्याकाळ झाली आणि जसं आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि निघालो कुठेतरी जायला. म्हणजे कुठे इकडे चाललेली, पहिले तर मी चाललेली चिखल्याला आईला वगैरे घ्यायला, कारण की दवाखान्यात जायचं होतं, बाबाचे रिपोर्ट दाखवायचे होते. नंतर मी इकडे आम्ही आलो आईला वगैरे घेऊन दवाखान्याची इकडे. आणि इकडे बघू शकतो तुम्ही याची मस्ती युवांची पप्पांजवळच गेला, माझ्याजवळ आलाच नाही. नंतर आम्ही निघलो. मॅडम काय आल्या नव्हत्या म्हणून मॅडम हॉस्पिटलच्या बाहेर जरा टाईमपास करत होतो. आणि इकडे युवांची मस्ती काय संपतच नव्हती, अजिबात संपत नव्हती, नुसता इकडून तिकडे धावत होता. आणि नंतर मग मॅडम आल्या आणि एक नंबर होता आमच्या आधी. मग आम्ही थोडा आतमध्ये येऊन पण वाट बघत बसलो. नंतर मग मॅडमचं इथलं काम वगैरे झालं, रिपोर्ट वगैरे दाखवले आणि नंतर मग आम्ही निघलो. आणि तिकडे युवान ट्रेन बघत होता. मला सांगतो ट्रेन गेली आणि आम्ही निघालो घरी यायला. घरी आल्या म्हणजे मम्मीला आईला वगैरे सोडलं पहिले घरी. नंतर मग गियान सांगतो मला एक राऊंड, आणि गियानला पण एक राऊंड मारून आम्ही निघालो घरी यायला. घरी येताना मम्मी वहिनीने दिलेले आम्हाला सी फूड ताई, कारण की घरी बनवलेले. मग ते पण आम्ही घरी येऊन खाऊन घेतलं पहिले. नंतर मग मी बसलीच होती, तर नंतर मग त्यांना पाहिजे होता अंडा, मग अंडा वगैरे तळून दिला. आमचा अचानक प्लॅन झाला आईस्क्रीम खायला झाला. तर आम्ही युवान, मी, सोमभाऊ आणि ते आम्ही सगळे चाललो आईस्क्रीम खायला. त्यानंतर मग नॅचरलला आलो, आईस्क्रीम वगैरे घेतली आणि मग निघालो तिथून पण घरी यायला निघालो. तो युवानला काही धीरच नव्हता अजिबात. आणि युवान बोलतो कधी आईस्क्रीम खातो. मग युवानला दिली आम्ही पटकन आईस्क्रीम. युवानचं थोबाडावरशी तुम्हाला समजत असेल का किती आईस्क्रीम बाबा हाताने पण खातो आहे, तोंडाने पण खातो आहे, किती मस्तपैकी खायचं. त्यानंतर मग मी मागत होती तर मला अजिबात म्हणजे अजिबात दिला नाही. नाही बोलते तुला नाही करतं. नंतर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.